राज्य सरकारची लष्कराच्या तीनही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. सीएम फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी झाली असली तरी भारतावरील धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे अजूनही भारताने सावध भूमिका घेताना दिसते आहे. भारतीय लष्कराचे तीनही दल सीमेवर कार्यरत असून राज्याच्या सीमा सुरक्षित राहाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज संरक्षण दल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडली. आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की युद्धजन्य परिस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांची आपण बैठक घेतली होती, पण सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांशी आपण बैठक घेतली नव्हती. आजच्या बैठकीत या दिवसामध्ये आपण अधिक काय करायची गरज आहे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे आणि आताही आपण कसे सतर्क राहायला हवं या दृष्टीने सैन्य दलाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे समजून घेतलं, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ते पुढे म्हणाले की भारतीय सैन्याने ज्या ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबवले ते अभूतपूर्व आहे. संरक्षण दलाला मी सॅल्यूट करतो. मुंबईसारखे शहर हे अतिशय महत्त्वपूर्ण असून भारताची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संवेदनशील आहे, त्या दृष्टीने काय खबरदारी घ्यायला हवी यासाठी आजची बैठक आम्ही घेतली आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीनं काम करावं लागेल. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदान प्रदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सायबर सुरक्षेबाबत सगळ्यांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल. यामुळे राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून एक अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करूया, असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आज एक बैठक आपण घेतली होती, कारण या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची बैठक तर आपण घेतली होती, पण त्या काळामध्ये आपलं जे सेना बल आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी आपण थेट बैठक घेतली नव्हती, कारण ते देश सुरक्षित ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते, पण त्यांच्याशी आपलं कोऑर्डिनेशन चाललं होतं. आता आजची जी बैठक आपण घेतली ती या दिवसांमध्ये जो काही आपल्याला एक्सपिरियन्स आला त्यातनं आपल्याला अधिक काय करण्याची आवश्यकता आहे, भविष्यातला आपला रोडमॅप कसा असला पाहिजे आणि आताही आपण कशा प्रकारे अलर्ट राहिलं पाहिजे या दृष्टीनं ज्या काही आमच्या फोर्सेसच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्याही आम्ही समजून घेतल्या. जे कन्सर्न्स आहेत तेही त्या ठिकाणी मांडले आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे आपल्या सेनेनं पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आणि ज्या प्रकारे आपल्या सेनेनं आतमध्ये शिरून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले, त्यांचे वेगवेगळे विमानांचे जे काही हवाई अड्डे होते, सैनिकी बेसेस होत्या, त्या ज्या प्रकारे नेस्तनाबूत केल्या, त्यामुळे पाकिस्तानला हे माहिती आहे की आपण भारताविरुद्ध लढाई लढू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ऐतिहासिक दृष्ट्या आपण हे बघितलेलं आहे की अशा परिस्थितीत ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती अतिशय वल्नरेबल आहे. त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे. अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. जे काही कन्सर्न्स आहेत ते सेना अधिकाऱ्यांकडून आम्ही समजून घेतलेले आहेत. कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कोऑर्डिनेशननी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.